हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील असलेल्या अनेक गाव व खेडगावात भारत स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाले तरी आजही अनेक गावं गुलामगिरीत असताना दिसून येत आहेत। गावात व खेड्यापाड्यातील नागरिकांना स्वातंत्र्य म्हणजे काय आजही माहीत नसल्याचं बोललं जात आहे। वायचाळ पिंपरी गाव हे मूलभूत सुविधांपासून अजूनही वंचित आहे। सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी गाव या गावात विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं गेल्या 15 दिवसांपासून गावात अंधार आहे। हिंगोली महावितरण विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्यानं वायचाळ पिंपरी गावात विद्युत नसल्यामुळे पिण्यासाठी बोरवेलमध्ये पाणी असूनही वीज नसल्यानं पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीज नसल्यामुळे आणि गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार नाल्या तसेच सांडपाण्याची विल्हेवाट ग्रामपंचायतने न लावल्यानं त्यातच पावसाळा सुरू असल्यानं मच्छरांनी कहर केलाय। यामुळे गावात रोगराई पसरली आहे। ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावात विविध योजना राबवल्या जात नसल्याचं गावकऱ्यांमधून सांगण्यात आलंय। गावातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडताना गावात शासनाच्या विविध योजना राबवण्यात येत असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं अनेक गावांचा विकास रखडलाय। वायचाळ पिंपरी या गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार देखील प्राप्त झालाय। तंटामुक्ती पुरस्कार निधीतून कोणतंही काम झालं नसल्याचं यावेळी त्रस्त नागरिकांमधून सांगण्यात आलंय। गावातील खांबावरील विद्युत तारा बऱ्याच वर्षाच्या असल्यानं त्या विद्युत तारा तुटून शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे अनेक वेळा आग लागून नुकसानही झालंय। तरी विद्युत महावितरण कंपनीचे अभियंता झोपेचं सोंग घेतायत। अनेक वेळा विद्युत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तोंडी लेखी स्वरूपात विनंती अर्ज करून देखील वरिष्ठ अधिकारी मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करतायत। गावचे ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील ग्रामपंचायत कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आजपर्यंत गावात ग्रामसभा न घेऊन सर्व कामे कनेरगाव नाका येथील धाब्यावर बसूनच केली आहे। यामुळे गावातील विकास कामाला खीळ बसली आहे। सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे वायचाळ पिंपरी हे गाव विकासापासून कोसो दूर गेले आणि विद्युत महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील ट्रान्सफॉर्मर बदलून विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा आणि न लावल्यास आम्ही गावकरी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं गावकऱ्यांनी एनटीव्हीशी बोलताना सांगितलंय। आमच्या गावात संडास बाथरूम नाही कोणाला, पुन्हा पाण्याची भांजगड, पाणी काम नाही म्हणून लाईन नाही महिना झाली। मग आता घरदार नाही आम्हाला राहायला। मग आता काय पाणी कुठून आणता? पाणी आम्ही लाईन आली तर पाणी भरतो, नाही तर पियल पाणी नाही। गावात किती दिवसापासून लाईट नाही? 15 दिवस झाली आणि मागं 15 दिवस म्हणजे असं महिना झाला। आणि इभर लोकांचं काम करायचं, संध्याकाळी येऊ अंधारात स्वयंपाक बनवायचा, मरणाची जेलता इभर काम करा लोकांचं। ग्रामपंचायतनं काही संडास वगैरे तुम्हाला शौचालय बांधणं? आम्हाला शौचालय नाही ना, आम्हाला घरदार नाही। शासनाकडून एवढा मोठा निधी ग्रामपंचायतला यायला, ग्रामपंचायत तुमच्या सरपंचांना ग्रामसेवकांना तुम्हाला सांगितलं नाही की संडास वगैरे बांधा म्हणून? आम्हाला संडास नाही, घर नाही तर लागलं तर चला आमचं घरदार पाहा। माझं नाव रामेश्वर आत्माराम वाबळे, मी वायचाळ पिंपरीचा आहे। आमच्या गावाला भरपूर समस्यानं ग्रासलेले आहे सध्या। सगळ्यात मोठा आमचा प्रश्न म्हणजे लाईनीचा आहे। आमच्या गावात मागच्या 1 महिन्यापासून अजिबात लाईन नाही आहे। त्यामुळं मच्छरचा त्रास असेल, सगळ्या घराने समजा डेंग्यू, चिकनगुन्या आणि टायफॉईडचे सगळे पेशंट, लहान लहान मुलं सगळे दवाखान्यानं बेजार आहेत। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे आमचा रस्त्याचा, नाल्याचा। जागजागी गटारं साचलेले आहेत, त्यामुळे पण रोगराईला लोक समोर चाललेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आमच्या इथं उघड्यावर संडास होते। आतापर्यंत जेवढ्या लोकांनी संडास बांधले त्याचंच अनुदान मिळालं नाही संडासचं लोकायला, त्यामुळे नवीन लोक संडास पण बांधायला तयार नाहीत। ग्रामपंचायतकडे आम्ही वारंवार समजा या गोष्टीचा पाठपुरावा केला की बुवा आम्हाला रस्ते व्यवस्थित द्या, नाल्या व्यवस्थित द्या, लाईनचा प्रश्न आम्ही मांडला, संडासचा प्रश्न मांडला, पण ग्रामपंचायतच आमची वेळेवर समजा ग्रामसेवक असो का सरपंच असो का उपसरपंच असो, हे सगळे फक्त नावाला पदाधिकारी येतं, बाकी यायचं ग्रामपंचायतमध्ये कुठंच अजिबात लक्ष नाही। राहायला मोठा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, उन्हाळाभर लोकायला हांडे घेऊन बाहेरून पाणी आणायचं काम पडलं, प्रायव्हेटच्या बोरचं पाणी घ्यायचं काम पडलं। ज्या दिवशी गावात लाईन नाही त्या दिवशी अजिबात घरात पाणी प्यायला नसायचं। आणि या सगळ्या गोष्टीचा ग्रामपंचायतला आम्ही वारंवार पाठपुरावा केला बी, तर त्याने काही नाही, फक्त पैसे घेऊन दुसऱ्याच्या शेताला पाणी दिलं, खाजगी सरकारी विहिरीचं, आणि गावात पाणी सोडलं नाही अजिबात। अशा प्रकारची गावाची आमची परिस्थिती आहे आणि यासाठी आम्ही तुम्हाला लाईनीचा ग्रामपंचायत सदस्य वायचाळ पिंपरी इथे असून आमच्या गावातील सुविधा या सगळ्या कागदोपत्री होत आहेत। कागदोपत्री ग्रामसभा पण होत आहेत आणि संडासचे सुद्धा जे संडास लाभ मिळाले नाही। तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, हां, तुमचं कोणी ऐकत नाही का? इथं कोणी ऐकत नाही। इथं सगळं म्हणजे
सगळं धाब्यावर सभा होतात तिथं. इथल्या हो. ग्रामसेवक ग्रामसभा ही माहीतच नाही आम्हाला. आता ग्रामसभा अद्याप माहीत नाही. सगळे धाब्यावर सभा होतात. ग्रामसेवक येतात का नाही? ग्रामसेवक असे कागदोपत्री ग्रामसेवक होतात. नाही, ग्रामसेवक गावात किती दिवसाला येतात? येतच नाही तसे म्हणा. असं आहे. तुम्हाला ग्रामसभा कधी झाली माहीत नाही. तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य असताना सुद्धा तुम्हाला कोणत्याच गोष्टीची इथली जाण नाही. प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली.